मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. माझ्या केबल चोरी जात आहे, तुम्ही इकडे येऊ नका असं म्हणाल्याचा राग आल्यानं वाळू तस्करांनी बापू कोल्हापुरे यांना शिवीगाळ केली, दमदाटी केली आणि लोखंडी पाईप आणि कत्ती, लाकडी दांड्यानं बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील देसवंडी इथे 22 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. बापू भानदास कोल्हापुरे हे राहुरी तालुक्यातील देसवंडी इथे राहतात. आरोपी हे देव नदी पात्रामधनं अवैधरित्या बैलगाडीनं वाळू वाहतूक करतात. 22 फेब्रुवारी रोजी रात्री 9:30च्या सुमारास बापू कोल्हापुरे हे देव नदी पात्रामधील त्यांची मोटार चालू करण्यासाठी गेले होते. तेव्हा आरोपी देव नदी पात्रामध्ये बापू कोल्हापुरे यांच्या मोटारी शेजारी नदी पात्रामध्ये अवैधरित्या वाळू भरत होते. तेव्हा बापू कोल्हापुरे आरोपींना म्हणाले की माझ्या केबल चोरी जात आहे, तुम्ही इकडे येऊ नका असं म्हणाल्याचा राग आल्यानं आरोपी म्हणाले की तू आम्हाला असं कसं काय म्हणाला असं म्हणून आरोपींनी बापू कोल्हापुरे यांना शिवीगाळ करून लोखंडी पाईप, लोखंडी कत्ती आणि लाकडी दांड्यानं बेदम मारहाण करून गंभीर जखमी केलं. तसेच तू आम्हास परत अडवलं तर तुला जिवे मारून टाकू अशी जिवे मारण्याची धमकी दिली. बापू भानुदास कोल्हापुरे यांच्यावरती अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरनं आरोपी अरुण अशोक कोकाटे, राहुल उर्फ किशोर अशोक कोकाटे, विठ्ठल भाऊसाहेब कोकाटे, दत्तात्रय भाऊसाहेब कोकाटे, अजिनाथ भाऊसाहेब कोकाटे या 5 जणांवरती मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.